क्रिकेटला नवी दिशा दिली ते 40+ लिजेंड बॉस सगळ्यांच्या लाडके संजय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू मात्र लेग स्टिकवर पडतोय, पंचाचा इशारा येतो वाईट बॉल. 3 षटकांचा खेळ. संजय पाटील चहा रिसॉर्टचे सर्वा मित्रांनो, आयुष्यामध्ये आदर्श बाळगायचा असेल तर अशा माणसांचा बाळगा. एक उत्तम दर्जाचं व्यक्तिमत्व. फुल टॉस चेंडू दिशा दिली आहे, रिकामी जागा हेरली आहे, शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील जरूर. काय सुंदर क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत आहेत तब्बल 2. 40+ 12th मॅन नाहीये. 12th मॅन आणखीन एक अवांतर आतापर्यंत दाबळकर धावा लागत आहेत. ते तब्बल 4 धावा. हा चेंडू खूप सुरेख आहे. फलंदाज स्ट्राईकवर उभा आहे तो म्हणजे सुमित, तर नॉन स्ट्राईकला उभा आहे बाळू घरत. मोरिया 11 सावरखार सुमित. तरीकीचा ताल धरला जातोय. सुंदर गोलंदाजी केली जाते, सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तिथे मात्र धावा जमल्या जातील. फेकी येते जरूर, रिस्की रन. जोरदार अपील इथे पाहतोय. अपीलामध्ये उत्साह जरूर आहे, परंतु पंच मात्र दाखवतायत, इशारा करतायत, परंतु रिव्ह्यू फक्त पंचांसाठीच आहे. त्याच्यामुळे बॉस इंटरेस्टेड होते, किरण पाटील सर इंटरेस्टेड होते, परंतु इथे नरेश दादा ही इंटरेस्टेड होते, परंतु पंच मात्र दाखवतायत. या 2 धावा सुखरूप केल्या जात आहेत. 40+ संघ विश्वास पाटील सारखा ताकदवान खेळाडू संघामध्ये. किरण पाटील उलव्याची तोप आहे. आयलेश मात्र 50 धाव्या सामन्यात या स्पर्धेमध्ये केलेत. नरेशदादा आहे या संघामध्ये. बरीचशी मंडळी उत्तम दादा खेळ, दादा भुईर, खिडूकपाडा, भाई प्रतीक पाटील, अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये. फुलटॉस चेंडू दिला जातोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहतोय आणि पंचाचा इशारा येईल. 1 धाव मात्र येते, बाहेरची कडा लागली जाते. एका धावेनं धावकर धावा लागल्या. 7 धावा. 3 षटकांचा खेळ आहे आणि 3 षटकांच्या खेळामध्ये पहिलं षटक संजय पाटील म्हणजे बॉस गोलंदाजी करताना. ओपन तालुका 40+च्या माध्यमातून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. पंच वळतील. इथे मात्र आणखीन एक वाईट. 1+1 एकूण 2 धावा. 9 वर मधून मारली जाते. 9 धावा, 3 वाईट आतापर्यंत बॉसने टाकलेत. सगळे लेग स्टिकवर टाकलेले चेंडू, परंतु मित्रांनो 50 व्हायला आली, परंतु हा माणूस आजही भरता वेगाने चेंडू टाकताना पाहतोय. अनुभवाची शिदोरी घेत उत्तम गोलंदाजी. एकमेकाच्या हातात हात घालत ऐन तारुण्यामध्ये विश्वास पाटीलने काही तर आत्ताही विश्वास पाटील गाजवतोय मैदान. फुलटॉस चेंडू 30 दिशा 30 लाईन. किरण पाटील एस्टनच्या पाठीमागे मात्र विचार करतायत कुठे पकडायचा मी चेंडू. 1 धाव येते. 10 धावा धापाकडे लागतायत. 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चेंडू टाकायचे आहेत बॉसला, पण 10 धावा धापाकडे लागतायत. श्री समर्थ ओवळे हा मात्र सुंदर. जेव्हा चेंडू टाकलेत तेव्हा त्या उत्तम चेंडू राहिलेत आणि निर्धाव चेंडू सांगता होते. जे चेंडू टाकले ते चांगले टाकलेत, परंतु वाईट बॉलनच धावा मात्र चांगला जमलेत. 10 धावा धापाल करतात मोरे 11 सावरकर संघाच्या. सुमित आणि बाळू अशी सलामी जोडी आहे. स्ट्रायकर मात्र सुमित आणि अंतिम चेंडू या षटकातील बॉसचा. किरण पाटील एस्टनच्या पाठीमागे पाहतोय आपण. आणखीन एक वाईट. मी म्हटलं त्याच्या धावा आल्या, सगळ्या अवांतरच्या धावा आल्या. बॉस 10 बॉल टाकलेत आतापर्यंत. क्या बात 50ला हा माणूस काय आपला फॉल होता म्हणजे चेंडूवर जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. अति सुरेख आणि दर्जेदार रिफ्लेक्शन दाखवलं 50ल्या माणसानं आणि चेंडूला केला स्टॉप. पहिल्या षटकाची सांगता झाली. धापलकर धावा लागल्या. त्या बिनबाद 11 धावा. 5 वाईट बॉल.
त्या 5 वाईड बॉल मधून सुद्धा फक्त 11 धावा. उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. विचार केला 50 इथला माणूस 6 धावा 5 वाईट टाकून 11 धावा देतो, परंतु आम्ही आज 30 खाल्या. आम्ही आज 2-2 मॅच मध्ये 22 खाल्या आणि 26 धावा राहिलेला भूषण पाटीलनं किती विचार केला असेल. आता काय करू ना काय नको असा बराच प्रश्न त्याला एकट्याला पडला होता. परंतु परेश कडकेची स्ट्राईक रोटेट न करणं परेश कडकेच्या अंगावर आला असं म्हणेन. दादा भोईर गोलंदाजीच्या मार्कर फिरुकपाड्या संघाची आणखीन एक मोठी ओळख दादा भोईर. 40+ लिजेंड्स विश्वास पाटील रायगडचा हा बेताज बादशाह आजही मुख्य गटामध्ये खेळत बाईक फटकावणारा हा खेळाडू. मी तर म्हणेन की हे जे खेळाडू खेळतात सोन्या गायकवाड या मंचावर उपस्थित आहेत. या खेळाडूंच्या काळामध्ये जर बाईक असताना कदाचित त्यांचा जग शोरूम झाला असता. एवढा उत्तम सर्वोत्तम खेळ त्या लोकांचा त्या काळामध्ये राहिला आहे. त्यांनी एक काळ गाजवला आणि ते काळ आता गाजवत येत. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. दादा भोईर तर स्ट्राईकर मात्र असेल बाळू. बॅटची कडा लागली जाते. थर्ड मॅनकडे चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक मात्र चाच पडत. बॉसची चालाकी खूप आहे. बॉसमध्ये अजूनही चपलाई कायम आहे. बॉसच्या फिटनेसचा राज विसरावे लागेल, कारण ज्याप्रमाणे चेंडू पकडला कदाचित वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय. धावा आल्या तब्बल 2 आणि 13 मजल मारली जाते. 13 धावा. स्वतःचा मैदान, स्वतःचं घर, स्वतःचं सगळं किट आणि मग स्वतःची प्रॅक्टिस. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भलं मोठं योगदान आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा ऑप्शन ह्या पनवेलमध्ये होऊ द्या. चाय रिसॉर्ट ही सेवा मोफत दिली जाते. एवढंच काय तर रायगड समालोचक असो यांची मीटिंग असू द्या अथवा मग पनवेल क्रिकेट समालोचक असो यांची मीटिंग असू द्या, फ्री ऑफ कॉस्ट ज्यांचा छाया रिसॉर्ट सदैव दिला जातो. क्रिकेटच्या सेवेसाठी तत्पर असलेलं व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी सुमित तारेकर, पराग मोकळ यांनी 2 मोबाईल दिलेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी त्यांचे विशेष कौतुक. हा चांगला फटका पाहतोय. धावा मात्र येत आहेत तब्बल 4. तो अनुभव शिदोरी मात्र 50 लावत विश्वास पाटील टिपतोय झेल. क्रमांक 1 चा फलंदाज झाला बाद. चार चेंडूंचा खेळ षटकामधला संपलाय. 17 धाबा धापागती लगावल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या उभारण्याकडे प्रयत्नशील राहील मोरे 11 सावरकर संघ, कारण उत्तरार्धामध्ये विश्वास पाटीलसारखा टायगर आहे, किरण पाटीलसारखा आक्रमक फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये आयलेश मात्रेनं अर्धशतक झलकावला, तो अर्धशतक झलकावणारा फलंदाज आहे. प्रतीक पाटील भाई आहे, दादा भोईर आहे. ही दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे संघामध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात यश संपादन केलं. 19 धावा. 19 धावा लागले जात आहेत. भलं मोठं आव्हान अजून तरी उभं करू शकला नाहीये. आज सगळ्या धावा जमवण्याचा आणि धावा देण्याचा एक काम पारगाव संघानं चोख बजावलाय. भल्या मोठ्या धावा त्यानं जमवल्या, कारण 84 धावा पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात 77 धावा, तिसऱ्या सामन्यात 71 धावा, पण तिन्ही सामने क्लोज काउंटर.
संदीप करावकर सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण करतात आणि या चेंडूवर मात्र एकही धाव नाही. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा लागल्या त्या 1 बाद 19 धावा मोरे 11 सावरकर संघाच्या. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ संपला. धापळकर धावा लागल्या त्या 19. तर 2 यशस्वी उद्योजक आदरणीय मनकुश नाईक साहेब आणि हेमंत पुजारा सर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. हेमंत पुजारा सर आणि मनकुश नाईक साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. किरण पाटील पॅडी बाहेर आहे. क्या बात. 12वा पनवेल क्रिकेट समन्वयक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. उलव्या गावची ही ओळख. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच सुमित. चेंडू हवेत राहिलाय. भाई चेंडूपर्यंत जरूर जोरदार धाव लगावली आहे. फेकी केली जाईल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि 2 धावांना 21 वर मजर मारली जाते. नवीन फलंदाज जो स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच सुमित स्ट्राईकवर आहे. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच यज्ञेश. किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. सुमित ऑन स्ट्राईक. 21 धावा धापळकरती लागत आहेत. पाहुण्यांची मांदियाळी कारण ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते. काय सुरेख टिचून गोलंदाजी भरता पैकानं जाणारा चेंडू नीटसा समजला नाही. किरण पाटीलची खऱ्या अर्थानं विचार केला तर मात्र उल्वा एक्सप्रेस नावाने ओळख राहिली आहे किरण पाटीलची आणि किरण पाटील मात्र भरता वेगाने चेंडू टाकतोय. सुमित ऑन स्ट्राईक. कमीत कमी 30-35 धावा जोडणं गरजेचं आहे कारण उत्तरार्धामध्ये तुम्हाला वाघांशी टक्कर द्यायची आहे. आणखीन एक चांगला चेंडू. अजित चेंडूपर्यंत आलाय आणि याने मात्र धाव मिळते. फक्त एक चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे या पूर्वार्धामध्ये. काय सुरेख गोलंदाजी रोखून धरलंय अक्षरशः या फलंदाजीच्या क्रमाला. मोरे 11 सावरकर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धापळकर धावा लागले त्या म्हणजे तब्बल 22 धावा. 1 बाद 22 धावा. 3 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील. आउटसाइड द ऑफस्टम्पच्या खूप सारा बाहेर चेंडू. पंचाचा इशारा आला व्हाईट बॉल. विशाल सर सांगतात हा अवांतर चेंडू आहे आणि 23 वर मजर मारली जाते. 3 चेंडू टाकायचे किरण पाटीलला पण 3 चेंडूला सामोरं जायचं यज्ञेशला. मोठ्या फटक्याने धावा चांगल्या बनतील कारण आतापर्यंत 23 धावा झालेत. हा चांगला फटका आहे. अजित मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. मिस गाईड झाला अजित. इथे मात्र येतोय हात. विशेष कौतुक. 27 धावा धापळकर लागत आहेत. अजित थोडासा मिस झाला कारण ज्याप्रमाणे चेंडूपर्यंत धावत सुटला चेंडूला मात्र रोखू शकला नाही. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. 27 धावा धापळकर लागलेत. यज्ञेश ऑन स्ट्राईक. फुलटॉस हाही फसला आणि अजित पुन्हा झेलच्या खाली राहील परंतु हा झेल आता मात्र मिस होणार नाही. किरण 2 हात उंचावून सांगतात ही विकेट मी कमावली आहे. फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज जाईल. स्ट्राईकवर चेंडू असेल फक्त आणि फक्त 1. 27 धावा लागलेत. मोठ्या फटकाला 33 लागतील कारण हे आव्हान या संध्याकाळच्या प्रहरी चांगलं बनू शकतं सावरकर संघ. परंतु एका बाजूला विचार केला तर फलंदाजीचा ताकदीचा क्रम आहे. श्री समर्थ होळे संघाच्या या चमूमध्ये बॉसनं संघ नेहमी ताकदीचाच बनवलाय आणि तोच बॉसचा हा संघ मात्र खेळताना पाहतोय. अंतिम चेंडूचा खेळ. जिथे स्ट्राईकवर किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पूर्वार्धामधील फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ शिल्लक.
अंतिम चेंडूचा फटका सजला होता, चेंडू फसला, फटका फसला. मिड विकेटला नरेश गायकवाडनं चांगला वेल झेल टिपला. लागोपाठच्या 2 चेंडू 2 फलंदाजाला किरण पाटीलनं बाद केलं आणि 27 धाबा गती लागला. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यास 30 धाबांची गरज. चल लाईनअप करा. एकही मोठा फटका लगावला गेला नाही. पारगाव संघ शिकण्यासारखी गोष्ट आहे की एकही मोठा फटका लगावू दिला नाही, एकही षटकार लगावू दिला नाही कोणत्या गोलंदाजांनी. ताकदीची गोलंदाजी पाहिली हे 40+ मास्टरांची. आणि 40+ला का मास्टर समजला तर याची ओळख पटवून देताना सावरकर संघ लाईनअप केला जाईल. 18 चेंडू 28 धाबांचा गणित. या 28 धाबांचा पाठलाग कसा केला जाईल, सलामीर कोण जाईल, विश्वास पाटील सोबत कोणता खेळ राहील. अहिलेशनं 50 ठोकल्या तिथे. चांगला खेळ या संघाचा राहिला आहे. या धाबांचा पाठलाग कसा केला जाईल की रोखला जाईल, ऐकूया रिवालजी मात्र्यांच्या गोडवाणीतून. थँक्यू डीजी. सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. तमाम क्रीडा रसिक आज या नानोबा मैदानावर सिरवी इन्फा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 या स्पर्धेचा नक्कीच आयोजन आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा आत्ता शुभारंभ झालाय, अर्थात ज्यांचं शुभ आगमन झालंय ते हेमंतजी पुजारा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन आमच्या अतिथी सर्व आयोजक मंडळींना की अतिथी मान्यवरांचं शुभ सन्मान करावा. हेमंतजी पुजारा आणि त्यांच्या समवेत परशुरामजी केदारी या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला हा शुभ सन्मान स्वीकारावा. हेमंतजी पुजारा सर, आप आइए सर. प्रेजेंटेशन बॉक्स में यानी कि अतिथि कक्ष में आइए. आपका तहे दिल से शुक्रगुजारता हूँ इस सिरवी इंफ्रा बिल्डर्स एंड डेवलपर ट्रॉफी की ओर से. बिल्कुल आज यहाँ पे अतिथि मान्यवर यानी कि देखा जाए तो ये टूर्नामेंट के सर्व कमल किशोर चौधरी सर और उनके साथ साथ अभी जिनका यहाँ पे आगमन हो गया हेमंतजी पुजारा सर, इनका तहे दिल से शुक्रगुजार. इस टूर्नामेंट की रौनक बढ़ाई हेमंतजी पुजारा और इनकी आयोजन की तरफ से इनका शुक्रगुजारता हूँ, इनका तहे दिल से शुक्रगुजारता हूँ, इनका यहाँ पे होता हुआ सम्मान. थैंक यू सो मच हेमंतजी पुजारा सर. निखिल नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. धन्यवाद. त्यानंतर परशुराम केदारी, आपल्याला ही विनंती आहे साहेब आपण यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा. चला क्षेत्ररक्षण सजवा लवकर करण्यात अंधार होते. आपल्याला अजून एक मॅच खेळायचं आहे. 3 षटकांचा सामना हा आपण पाहतो. 3 षटक आणि पहिल्या सत्राचा विचार केला तर 3 षटकांमध्ये टोटल स्कोअर पाहायला मिळाला तो 27 आणि 28 धावांचं लक्ष्य. आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील टीम सावरकर संघाला. मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ ओवळे 40+. सावरकर टीमचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि गोलंदाजीच्या जोरावर 28 धावा त्यांना डिफेन्स कराव्या लागतील कारण लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये समर 40+ तालुका वाईज संघ. यास विशाल पाटील सरांचा इशारा. एक कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे, सिनेमा सृष्टीमध्ये काम करणारे हे पंच विशाल पाटील. गेम इज ऑन. पहिला गोलंदाज बालूचा शॉर्ट पिच बॉल अजितनं मात्र भिरकावून दिलाय. वाईड इज डीप फाईन लेगला येतोय 6 धावांसाठी पहिल्या बॉलवरच षटकार.
सुमित तारेकर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा अजितनं भिरकावून दिला वाईडिश डीप मिड विकेट एरियाला. बॅक टू बॅक 2 षटकार. सन्मान करण्यासाठी मी विनंती करते प्रफुल्ल पाटील आपण यावं. हा सन्मान स्वीकारा. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचा सन्मान होतोय. प्रफुल्लजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार. बघा सावरकर टीमला पूर्वार्धामध्ये एकही षटकार लागला नव्हता. मोरया 11 सावरकर टीमचा विचार केला ना तर या संघाला एकही षटकार पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला नाही. परंतु उत्तरार्धामध्ये श्री स्वामी समर्थ ओवळे टीम 40+ टीमच्या अजितनं मात्र सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 हिट. अजित पाटील नक्कीच ओल्ड इज गोल्ड. आम्ही लिजेंड आहोत, आम्ही वरिष्ठ आहोत, तरी अजूनही आमची ताकद संपली नाही हे सांगत असताना तिसरा षटकार येईल का. सुमित तारेकर यांनी पारितोषिक लावलं होतं. 3 षटकार ठोकलेत तर 1000. मात्र हा अगदी चेंडू खाली राहतो. समोरील डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल न होता बाईटची स्वरूपात मिळाली. सिंगल बॉल हुकला होता परंतु आली सिंगल. 13 धावा 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाज महाग ठरलाय. बालू सावरकर टीमचा हा बालू हा चेंडू विश्वास पाटील साठी कव्हर ड्राईव्हचा खूप चांगला टोला लागला. नक्कीच चेंडू दंदन दंदन करत जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय विश्वास पाटीलच्या बॅट मधून चौकार. पहा पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या जर बघितली ना तर 17 लागली गेली आहे. 2 षटकार 1 चौकार 1 बाईज 17 धावा. ऑन स्ट्राइक विश्वास पाटील. हा खोलवर पतीचा बॉल चांगला चेंडू आहे. घाई दाखवली. अजितने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता. बाल बाल बच गए. 2 ओव्हरमध्ये 17 धावा होत्या सावरकर टीमच्या. इथे पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा लागल्यात. 13 चेंडू आणि फक्त 11 धावांची गरज. चेंडू जास्त धावा कमी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो थंडगार हवेमध्ये आल्हाददायक वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. विश्वास पाटीलच्या बॅट मधून गॅप स्ट्रोक 1 बाउंस स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार. आता 7 धावा दूर. चला सद्गुरू सिमेंट सप्लायर फारगाव टीम तुम्ही रेडी राहा. संगनायक यानंतर एक मॅच लास्ट फायनल सामना अंतिम सामना 5:50 म्हणजे मॅच आता फक्त 2 षटकांचाच खेळवावा लागेल. आज फायनल डे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर 8 संघातून पुढे सरसावलेला संघ आज सद्गुरू सिमेंट सप्लायर्स फारगाव. अजितनं काय टोला लगावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजित पाटीलच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक. इट्स अ क्लिअर बाउंड्री. एवढा लेदर देखील खूप चांगला खेळतोय. अजित पाटीलला नक्कीच लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू. आडवा बॅट न केल्याचा प्रयत्न. मॅच लवकरच फिनिश करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 40+ खेळाडू 1 धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ. पहा शरीर सदृढ राहण्यासाठी 40+ ची मंडळी सातत्याने क्रिकेट खेळत असतात. आज मात्र त्यांनी करून दाखवलं की आम्ही जरी वयोवृद्ध झालो असलो अगदी 50शी ओलांडली असली तरी मात्र आमच्याकडे अजूनही टेनिस क्रिकेट खेळ आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. आता फक्त 2 धावा उरल्यात जिंकण्याकरता. विश्वास पाटीलला तुम्ही पाहता वय वर्ष 50. 50व्या वर्षानंतर देखील आपण पाहतो सातत्य टिकून ठेवलंय.
फिटनेस पाहू शकाल तुम्ही. हेच पात्र करायचं आहे. इथे विश्वास पाटीलचा टोला लागावाला आहे हवेमध्ये झेल. मात्र इथे 2 धावा पूर्ण होतील का? डेफिनेटली इथे 2 धावा पूर्ण. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच इज फिनिश. मॅच जिंकली 40+ संघानं. 40+ संघ होतो इथे विजयी. अर्थातच श्री स्वामी समर्थ ओले 40+ संघ विजयी. हार्दिक अभिनंदन. आणि ग्रामीण विभागातील अगदी सावरकर संघाला पराभूत केला. टॉस केलं जाईल लगेच. चला या संजयजी पाटील आलेत बघा लगेच.